श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, म्हणजे आपण कणकेचा दिवा कसा तयार करायचा अमावस्यानिमित्त लावण्यासाठी ते पाहणार आहोत. तर म्हणजे सुरुवातीला आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, थोडीशी मीठ नाही टाकायचं. आणि ती कणिक थोडीशी आपण दिवा तयार करण्यापुरतीच मळून घ्यायची आहे आणि त्याचा दिवा तयार करायचा आहे. मैत्रिणी लक्ष करून मीठ टाकायचं नाही, फक्त काय टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आहे. आणि त्या कणकेपासून आपल्याला हा चौमुखी दिवा करायचा आहे. त्याला 4 वाती आपल्याला लावता येतील अशा. आणि त्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला 2 वाती लांबक्या घ्यायच्या आहेत. म्हणजेच एक वात पूर्ण लांब ती दोन्ही तोंडाला लावायची आहे आणि दुसरी वातही तिचे दोन्ही चौमुखीची जी वात आहे तिथं त्याच्यामध्ये 2 वाती लांब लावायच्या आहेत अशा पद्धतीने. तर मैत्रिणी हा दिवा आपल्याला काय करायचा आहे, तर दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याच्या जवळ आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर स्वस्तिक काढायचा आहे कुंकवाचा आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. तर मैत्रिणी हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे काय होते, तर पितृदेवतेच्या सेवेसाठी, पितरांच्या आशीर्वादासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्याचबरोबर मैत्रिणी घरामध्ये नकारात्मक शक्तींचा संचार होऊ नये म्हणूनही हा दिवा त्याचाही उपयोग होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.